नमो भारत नमो ठाणे याच्यापेक्षा केंद्रातनं काय निधी घेऊन येणार आहात, त्यातनं ठाण्याचा काय विकास होणार आहे याचे बॅनर लावा. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झालेली आहे. एकंदरीत बघितलं की ठाण्यामध्ये देखील वातावरणात निर्मिती झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणावर ते कार्यकर्ते मनसेचं जे काही ठाणे कार्यालय या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे. दोन्ही पक्षांच्या वतीनं निवडणुकीसाठी सुरुवात झालेली आहे. अजून एबी फॉर्मचं वाटप झालेलं नाहीये. नेते अविनाश जाधव आपलं अविनाश, काय कशा प्रकारचं रणनीती आहे? एबी फॉर्म कधीपर्यंत वाटप होईल? एबी फॉर्मची वाटप आज संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. आमच्या काही जागांच्या आमच्यामध्ये काही ठिकाणी 8-8, 10-10 लोक इच्छुक आहेत. त्याच्यामुळे त्यांची समज काढण्याचं काम सुरू आहे आणि ते झालं की एबी फॉर्मचं वाटप होईल. अविनाश, साधारण कशा प्रकारचा फॉर्म्युला असणार आहे? कारण की फॉर्म्युला जो आहे तो ज्या वेळेला आमच्या याद्या जाहीर होतील त्यावेळेला तुम्हाला कळेल. कशा प्रकारे या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित सभा होणार असं देखील म्हणतात. तयारी काय करण्यात आली? मला वाटतं की अजून त्या सगळ्या गोष्टीत आम्ही पडलेलो नाही. आता आमचं जे काम चालू आहे ते जागा वाटप आणि उमेदवार निवड या प्रक्रियेत आहोत. एकदा ही प्रक्रिया, फॉर्म भरण्याची प्रक्रिया संपल्याच्या नंतर पुढच्या तयारीला आम्ही लागू. ठाण्यात देखील भाजपच्या वतीने बॅनरबाजी सुरू आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने देखील या ठिकाणी सभा घेतली जाते. काय सांगाल, कशा प्रकारचं वातावरण आता तरी दिसतं? माझं पुन्हा मत आहे की नमो भारत नमो ठाणे याच्यापेक्षा केंद्रातनं काय निधी घेऊन येणार आहात, त्यातनं ठाण्याचा काय विकास होणार आहे याचे बॅनर लावा. ठाण्याचा पाण्याचं धरण का नाही झाला मागच्या 20 वर्षात? तुम्ही 20 वर्ष सत्तेत आहात शिवसेनेबरोबर, का नाही पाण्याचं धरण झालं? ठाण्यातल्या घोडबंदरच्या ट्रॅफिकच्या प्रश्नाचं तुम्ही काय करणार आहात याचे बॅनर लावावेत. क्लस्टरचं काय होणार आहे ठाण्यामध्ये याचे बॅनर लावावेत आणि ठाणेकरांना सांगावेत. त्यातला नमस्कार नमो भारत करताय, नमो ठाणे करण्यापेक्षा ठाण्याचा विकास करा, हीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा. सेना भाजपची युती तुटण्याची शक्यता आहे, त्यांची तुम्ही लोक वाट बघताय का? त्यांची वाट बघू. आमच्याकडे उमेदवार आहेत. आमच्या उमेदवारांनी जे काही करायचं ते केलेलं आहे. आमचे उमेदवार निवडून झालेले आहेत. आज आम्ही संध्याकाळी एबी फॉर्म वाटणार आहोत. आम्ही कोणाच्याही भरोशावर बसलेलो नाहीये. ते भीतीमुळे युती जाहीर तोडत नाहीयेत किंवा करत नाहीयेत. आम्ही कोणाच्याही भरोशावर नाही. आमचे उमेदवार, आमचं सगळं तयार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे देखील उमेदवार तयार आहेत. आमच्या भीतीपोटी ते जागा वाटप करत नाहीत अशा प्रकारचा संभ्रम आहे. परंतु आमचे सगळे एबी फॉर्म तयार आहेत. आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण यादी दिली जाईल. जागा वाटपा किंवा फॉर्म्युला असेल त्या संदर्भात कुठली माहिती दिली नसली तरी देखील दुसरीकडे मात्र आज संध्याकाळच्या सुमारास ठाण्यामध्ये एबी फॉर्मचं वाटप केलं जाईल असं देखील मनसेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे.